हे आहे मुंबईतील मोनोरेल मधील प्रवाशांचं सर्वात मोठं रेस्क्यू ऑपरेशन। मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी तब्बल 3000 कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या मोनोरेलची एका पावसानं पोलखोल केली आहे। पावसानं आधीच मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवलेली लोकल रस्ते वाहतूक पाण्यामुळे अक्षरशः कोलमडून गेली होती। त्यामुळेच प्रवाशांनी मोनोरेलचा पर्याय निवडला खरा, मात्र चेंबूरचा भक्ती पार्क ते म्हैसूर गार्डन दरम्यान खचाखच भरलेली मोनोरेल अचानक बंद पडली। मोनोरेल मधील एसीच नाही तर लाईटही बंद पडल्या आणि शेकडो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला। सगळीकडून बंद असलेल्या या मोनोरेल मध्ये प्रवासी अस्वस्थ झाले। दरम्यान श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने प्रवाशांनी मोनोची काच तोडली आणि मोकळा श्वास घेतला। त्यानंतर या प्रवाशांना रेस्क्यू करण्यात आलं। कितना घंटा हुई थी मोनोरेल रुकी हुई थी? ये 2-3 घंटा। क्या हुआ, कुछ पता चला? इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट या फिर क्या ऐसा कुछ? इलेक्ट्रिक ट्रेन बे इधर हिल जाएगा। हाँ कि एसी बे नहीं चल रहा, पूरा दम। और अंदर कितने लोग हैं, कुछ बता सकते हैं? बहुत लोग है, पूरा ज़्यादा लोग है। खरं तर 520 प्रवासी क्षमता असलेल्या मोनोरेल मधून 582 प्रवासी प्रवास करत होते। मात्र अतिवजनामुळे मोनोरेल अडकल्याचा दावा मोनोरेल प्रशासनाने केलाय, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत। मोनोरेलच्या बिघाडाची चौकशी केली जाईल, त्यातून सत्य बाहेरही येईल। मात्र मुंबईकरांना प्रवासासाठी अत्यंत गरज असतानाच या वाहतूक व्यवस्था कोलमडून पडतायत। हजारो कोटी रुपये खर्च करून तयार केलेली मोनोरेल 60 प्रवाशांचं अतिरिक्त वजन पेलू शकलेली नाही। अवघ्या 5 दिवसांच्या पावसानं मुंबईच्या सर्वच व्यवस्थेची लखतरं ही वेशीला टांगली आहेत। सूरज मसूरकर आणि गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।